संगमनेरचे प्रवासी मिळत नसल्याने कारण देत गेली 6 वर्षापासून बंद असलेली श्रीरामपूर ते नाशिक तळेगाव मार्गे ही एसटी बस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून श्रीरामपूर ते नाशिक ही एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे। या एसटी बसचे तळेगाव चौफुलीवर आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ आणि संगमनेर आगार व्यवस्थापक प्रशांत गुंड यांच्या हस्ते बसला हार घालून श्रीफळ वाढवत पूजा करून धूमधडाक्यामध्ये स्वागत करण्यात आलं। तळेगाव आणि निमोण परिसरातील सर्वसामान्य जनतेला नाशिक जवळ येते, तसेच व्यावसायिकांना व्यवसाय निमित्ताने, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच आजारी रुग्णांना हॉस्पिटलसाठी नाशिकला जावे लागते। मात्र गेली 6 वर्षापासून ही बस बंद करण्यात आली होती। बसची सुविधा नसल्यामुळे नाशिकला कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची, विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती। ही गैरसोय टाळण्यासाठी ही बस लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी तळेगाव व निमोण परिसरातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ पाटील यांच्याकडे केली होती। सर्वसामान्य जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आमदार खताळ यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडे 14 ऑगस्ट रोजी पत्र देत मागणी केली होती। या पत्राची जिल्हा वाहतूक नियंत्रक शाखेने दखल घेत श्रीरामपूर नाशिक तळेगाव मार्गे ही बस सेवा सुरू केली आहे। त्याबद्दल शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे व तालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि आमदार अमोल खताळ यांचे आभार मानलेत। यावेळी ते काय म्हणाले पाहूयात। आज खऱ्या अर्थाने तळेगाव मार्गावरील जे काही गावं आहेत त्या सर्व गावांची मागणी होती की श्रीरामपूर मार्गे नाशिकला जावं। ती 6 वर्षापासून त्यांची मागणी होती, परंतु ती काय पूर्ण होत नव्हती। परंतु वेळोवेळी त्यांची पाठपुरावा केल्याने सदर म्हणजे खरं सांगायचं म्हणजे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आपले संगमनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री अमोलजी खताळ साहेब पाटील या दोघांच्या विशेष प्रयत्नातून ही सदरची गाडी चालू झाली। त्यांचा वेळोवेळी पाठपुरावा करून त्यांनी या गाडीसाठी चालू करण्यासाठी प्रयत्न केले। निश्चितच या गाडी करिता या लोकांनी जो प्रयत्न केला, माझं सर्वांना एवढंच आव्हान राहील की सदरच्या बसने प्रवास करावा व एस टी महामंडळाला उत्पन्न मिळवून द्यावे आणि जास्तीत जास्त महिला प्रवासी, त्यानंतर आपले अमृत ज्येष्ठ नागरिक, नंतर ज्येष्ठ नागरिक यांनी ह्या सेवेचा लाभ घ्यावा आणि अशीच उत्तरोत्तर आपण अजून 2-3 गाड्या चालू करू शकू। अशा पद्धतीने सर्वांनी या गाडीतून प्रवास करून महामंडळाला उत्पन्न द्यावे आणि मी सर्वांचे आभार मानतो की त्यांनी या गाडीसाठी प्रयत्न केले आणि आम्हालाही ती सेवा करण्याचा संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। बस सेवा आहे श्रीरामपूर ते नाशिक ही बंद झालेली सेवा खरं तर 8-9 पहिल्यापासून सातत्याने तळेगाव भागात येणं झालं की प्रत्येक गावातले कार्यकर्ते म्हणा, महिला वर्ग म्हणा, विद्यार्थिनींचा जास्त आग्रह असायचा की ताई आमची बस बंद झाली आहे, आम्हाला शाळेत जायला, कॉलेजला जायला अडचणी येत आहे। तर वेळोवेळी त्यांनी पाठपुरावा करून जे काय आपलं म्हणणं आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ पाटील असतील, त्यांच्याकडे त्यांनी वेळोवेळी मागणी करून पाठपुरावा करून ही बस चालू करण्याबाबत सांगितले। नक्कीच या सगळ्यांचा विचार करता आपण ही बस सेवा चालू केली आहे आणि ही चालू झालेली बस सेवा या सेवेचा फायदा सर्व नागरिकांनी, महिलांनी आणि विशेषतः जे काय विद्यार्थी आहेत शाळेतले त्यांनी घ्यावं। कारण की श्रीरामपूर म्हटलं तळेगावपासून श्रीरामपूरला लोणीला जाणं, दवाखान्यासाठी नाशिकला हॉस्पिटलसाठी जाणं किंवा विद्यार्थ्यांसाठी जाणं फार फायद्याचं आहे ही गोष्ट। आणि जाताना ह्या मार्गावर 10-12 गावं येतात, तर त्या प्रत्येक गावाला याचा फायदा नक्कीच होणार आहे। विद्यार्थ्यांच्या समस्या सुटल्यात, आता महिला वर्गांनाही जे काय अर्ध तिकीट का म्हणता मोफत सेवा त्याबद्दलही त्यांचं समाधान होणार आहे, ज्येष्ठांचे सगळ्यांचं समाधान याच्या मार्गे होणार आहे। अशी सातत्याने ही सेवा जर योग्य ते त्यांना मंडळाला हे करून दिलं तर नक्कीच जे तुमच्या मागण्या पुढच्या आहे की 2-3 बसेस अजून तर आपण त्याच्यासाठी प्रयत्न करू। पण त्यासाठी तुम्ही सर्वांनी ही सेवा चालू झाली आहे याचं वेळोवेळी सर्व विद्यार्थ्यांना सांगून त्यांचे जे पासेस वगैरे काय आहे शाळांसाठी म्हणा कसं काय त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांना ह्या सुविधेचा फायदा घेण्यासाठी सांगा व त्यासाठी जे काही सर्व पाठपुरावा करून भाऊनी जे काही गुंड साहेबांना सांगितले त्याबद्दलही साहेबांचं आभार मानते आणि साहेबांनी असंच आम्हाला सहकार्य करावं ही अपेक्षा करते। जय श्रीराम। ब्युरो रिपोर्ट, जनता आवाज न्यूज।